ज्योतिर्लिंग दर्शन म्हणजेच स्वप्नपूर्ती. हॅलो फ्रेंड्स, तर मी आता सुरू करणार आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा सिरीज. तर मी आत्तापर्यंत 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेले आहे. तर माझा एक्सपिरियन्स काय होता तिथे पोहोचण्यासाठी मी ते शेअर करते. तर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे स्थित आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, जो की आहे महाराष्ट्रामध्ये. तर इथे येण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस आणि फ्लाईटनेही येऊ शकता. जर तुम्ही ट्रेन किंवा बस मार्गाने येत असाल तर इथे ऑनलाईन ओला सर्विस अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला लोकल सिटीपासून ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर तेही इथे आहे. सो तुम्ही बघू शकता 42 नंबरची बस तुम्ही गुगल मॅपवरून ओपन करून इथे वेट करू शकता. रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेरच बस स्टॉप आहे. सिमिलरली इथे एक बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॉप आहे. म्हणजे बस थांबा आहे, तर तिथे तुम्ही थांबलात ना तर तिथे 42 नंबरची बस येते. ती दर अर्ध्या तासाला असते आणि ती तुम्हाला थेट कृष्णेश्वर मंदिराच्या समोर थांबते. तर तिथून तुम्ही मंदिरात इझिली जाऊ शकता. पौराणिक कथा. पूर्वी देवगिरी परिसरात सुधर्मा नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुदेहा राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. यामुळे सुदेहाने आपली बहीण ग्रुष्मा हिचे लग्न सुधर्माशी लावून दिले. ग्रुष्मा भगवान शिवाची महान भक्त होती. ती दररोज 101 ज्योतिर्लिंग बनवून पूजा करायची आणि त्यांना तलावात विसर्जित करायची. भगवान शिवाच्या कृपेने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. पण यामुळे सुदेहाच्या मनात मत्सर निर्माण झाले. एका रात्री तिने ग्रुष्माच्या मुलाची हत्या करून त्याचे शरीर तलावात फेकले. सकाळीही ग्रुष्मा दुःखी न होता शांतपणे शिवभक्तीत मग्न राहिली आणि नेहमीप्रमाणे शिवलिंगाचे विसर्जन केले. तेव्हा भगवान शिव प्रकट झाले, मुलाला पुन्हा जिवंत केले आणि सुदेहाला शिक्षा देण्यास तयार झाले. पण ग्रुष्माने क्षमा मागितली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. कृष्णाच्या नावावरून या ज्योतिर्लिंगाला घृष्मेश्वर किंवा घृणेश्वर असे नाव पडले. तर ही होती या मंदिराची पौराणिक कथा. तर तुम्ही इथे आणखी काय काय पाहू शकता, तर 800 मीटर अंतरावरच इथे एलोरा केव्ज म्हणजेच वेरूळ लेणी आहे. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर खुलताबादचे मारुती, तुम्ही त्यांचंही दर्शन घेऊ शकता. त्यानंतर इथे दौलताबाद किल्ला आहे. स्टेसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टे करा असं मी सजेस्ट करते, कारण मी बाबा पेट्रोल पंपजवळ खूप सारे हॉटेल्स तिथेच थांबले होते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. हर हर महादेव. अँड स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.